नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला आज बंगळुरू इथं प्रारंभ. इराण परमाणु कार्यक्रमाच्या मसुद्यावर अखेर सहमती, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. केनियामध्ये विश्वविद्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 147 विद्यार्थी मृत्युमुखी तर 79 जखमी. साहित्यिक आणि रसिकांना घेऊन जाणारी विशेष रेल्वेगाडी अद्यापही न पोहोचल्यामुळे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांच्या वेळेत बदल. आणि प्रभू येशूच्या बलिदान दिनानिमित्त आज ख्रिस्ती बांधवांचा गुड फ्रायडे. आणि आता सविस्तर वृत्त. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळुरू इथं सुरू होत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते बैठकीचं उद्घाटन होईल. पक्ष केंद्रात सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच बैठक असून याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल बंगळुरू इथं बैठक झाली. 3 दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. या बैठकीत दक्षिण तसंच ईशान्य भारतात पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे. पक्षाची सदस्य संख्या 10 कोटींवर पोहोचली असून सदस्यता अभियान 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी बंगळुरू इथं पत्रकारांना सांगितलं. स्वित्झर्लंडमध्ये गेले 8 दिवस सुरू असलेल्या बैठकीनंतर इराणच्या वादग्रस्त परमाणु कार्यक्रमाच्या मसुद्यावर अखेर सहमती झाली आहे. इराणबरोबर ऐतिहासिक सामंजस्य झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं. इराणवरचे कठोर निर्बंध हटवण्याच्या बदल्यात अणु कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याची तयारी इराणनं दाखवल्याचं युरोपियन राष्ट्रांचे परराष्ट्र धोरण प्रमुख फेडरिका मोगोराई यांनी सांगितलं. मोगुराई यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. एका नवीन संयंत्राची रचना बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रास्त्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लुटोनियमचं उत्पादन होणार नाही. त्याचबरोबर डोंगराळ क्षेत्रात उभारण्यात आलेल्या केंद्रात अणुसंशोधन आणि विकासावरच भर देण्यात येईल. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षण संस्थेच्या प्रतिज्ञापत्रानंतर अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांनी घातलेले निर्बंध हटवण्यात येतील अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. जगभरातल्या अनेक देशांनी या सामंजस्य कराराचं स्वागत केलं आहे. केनियात गरीसा इथल्या विद्यापीठावर काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 147 विद्यार्थी ठार झाले तर 79 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी ख्रिस्ती विद्यार्थ्यांना वेगळं करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. केनियाच्या लष्करानं सुमारे 500 विद्यार्थ्यांची सुटका केली. तसंच दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार मारलं. अल कायदाशी संबंधित शेबाब इस्लामिक या सोमालियातल्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यादवीग्रस्त येमेनमधून अडकलेल्या आणखी 300 भारतीयांना आज विशेष विमानानं मायदेशी आणण्यात येत आहे. अद्यापही राजधानी सनामध्ये सुमारे 2000 भारतीय अडकले असून शक्य तितक्या लवकर त्यांनाही भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. येमेनमध्ये वास्तव्याला असलेल्या श्रीलंकन नागरिकांची सुटका करून त्यांना परत आणण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती श्रीलंकेनं भारताकडे केली असून भारतानं हे सहकार्य देण्याचं मान्य केलं आहे. लवकरच श्रीलंकेच्या नागरिकांना त्यांच्या देशात परत आणण्याची कार्यवाही करण्यात येईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याला काँग्रेसचा तीव्र विरोध असून या विधेयकाच्या निषेधार्थ देशभरातल्या 50 लाख शेतकरी मेळाव्यात ते सहभागी होतील असंही कदम यावेळी म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातल्या कठोर नियमांमुळे भाडेकरूंच्या पुनर्वसनाला खोडा बसेल असं मत प्रॉपर्टी डेव्हलपमेंट असोसिएशनचे हरेश मेहता यांनी केलं आहे. ते काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई शहरात जवळपास 16,000 मोडकळीस आलेल्या चाळींमधून 4 लाख कुटुंब राहत आहेत. साहित्यिक, पत्रकार, रसिक यांना घेऊन जाणारी विशेष रेल्वेगाडी मात्र अजूनही घुमान इथं पोहोचलेली नाही.
त्यामुळे आज सकाळी होणारं ध्वजारोहण, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन हे कार्यक्रम दुपारी 2 नंतर होतील, असं संयोजिका माधवी वैद्य यांनी सांगितल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी आज सकाळी दिली. सम्राट अशोकांमुळे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार तर झालाच, पण भारतात लोकशाही मूल्य रुजवण्याचं मोठं काम त्यांच्या काळात झालं, अशा शब्दात भंते करूपानंद थेरो यांनी काल औरंगाबाद इथं अशोकांच्या कार्याची प्रशंसा केली. विपश्यना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या पहिल्या धम्म संमेलनात त्यांनी ही प्रशंसा केली. राज्य अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष CL थुल यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. सम्राट अशोकांच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था भरभराटीची होती आणि दर्जेदार शिक्षणाचं प्रमाण उल्लेखनीय होतं. आजच्या राज्यकर्त्यांनी अशोकांना अभिप्रेत असलेली विकास व्यवस्था केली तर भारत लवकरच महासत्ता बनू शकेल, असा विश्वास थेरो यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्यात ऋणानुबंध या बांबूच्या शिल्प प्रदर्शनाला कालपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आहेत अशाने ह्याच्यामध्ये रस घेऊन हे शिकावं. त्याचबरोबर ज्या काय कला विद्यालय आहेत, महाविद्यालयावर आहेत, त्यांनी अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा उपक्रम साधावा ही त्यातली भूमिका. हे वेळू शिल्प प्रदर्शन येत्या 4 एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. संगीत रसिकांच्या आणि रामभक्तांच्या मनमनात घर करून राहिलेल्या ग दि माडगुळकर रचित गीत रामायणाला यंदा 60 वर्ष पूर्ण झाली. पुणे आकाशवाणी केंद्रानं घराघरात पोहोचलेल्या या महाकाव्याच्या हिरक महोत्सवानिमित्त काल पुण्यात संस्कृत अनुवादित गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सांगली इथल्या संस्कृत संवर्धन मंडळातल्या कलाकारांनी यावेळी गीत रामायणातील संस्कृत गीतं सादर करून उपस्थित रसिकांना एक वेगळाच आनंद दिला. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जात आहे. आजच्याच दिवशी येशूला सुळावर चढवण्यात आलं. अनेक यातना सहन केल्यानंतर येशूनं प्राण सोडले. आजपासून 3 दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे. आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं. तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालनं विजयी घोडदौड कायम राखत काल मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात सायनानं चीनच्या स्यू यावचा 21-13, 21-9 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात सायनाची गाठ चीनच्याच 15व्या मानांकित सन यूशी पडणार आहे.
महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पुनप्पा या जोडीला इंडोनेशिया जोडीकडून मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत के श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, एच प्रणय यांना दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान सायना नेहवाल हिच्या जागतिक क्रमवारीतल्या अव्वल स्थानावर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेनं काल शिक्कामोर्तब केलं. हवामान. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज बंगळुरू इथं प्रारंभ. इराण परमाणु कार्यक्रमाच्या मसुद्यावर अखेर सहमती, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. केनियामध्ये विश्वविद्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 147 विद्यार्थी मृत्युमुखी तर 79 जखमी. साहित्यिक आणि रसिकांना घेऊन जाणारी विशेष रेल्वेगाडी अद्यापही न पोहोचल्यामुळे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांच्या वेळेत बदल. आणि प्रभू येशूच्या बलिदान दिनानिमित्त आज ख्रिस्ती बांधवांचा गुड फ्रायडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.